आज महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मी त्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मी त्यांचं अभिनंदन करीन की अशा प्रकारचे शिस्तबद्ध मोर्चे मला वाटत नाही देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडले असतील. देशाच्या इतिहासात एका पाठोपाठ एकेका जिल्ह्यामध्ये जे काही मोर्चे घडतायत किंवा जे दिसत आहे हे आजपर्यंत कधी महाराष्ट्रात दिसलं नव्हतं ना देशात कुठे दिसलंय, कुठच्या राज्यात दिसलंय. आम्ही जेव्हा ते कोपर्डीला जेव्हा झालं गेली बिचारी मुलगी, त्या तिथे मी जेव्हा गेलो त्यावेळेला तिथे मी पहिल्यांदा या विषयावर मी बोललो. मला अनेक तिथले सगळे गावकरी मला भेटले, शेतकरी बांधव होते आपले. त्या सर्व शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. कुठचा? खास करून अॅट्रॉसिटीचा. महाराष्ट्रात मी अनेक लोकांना मी बोलून घेतलं. त्याच्यानंतर मला जे बोलायचं मी सांगितलं ते आताचा जो कायदा आहे तो रद्द करून तुम्ही त्याच्यामध्ये नवीन बदल घडवले पाहिजेत, नाही तर हे आताच चालू राहील. काही जण फक्त त्याचा फायदा घेत राहतील. आज बऱ्याचशा महाराष्ट्राच्या दलित समाजाला, इतर समाजाला माहिती पण नाहीये त्याचे फायदे कसे घ्यायचे असतात. त्यांच्यासाठी तो कायदा आहे, परंतु याचे गैरफायदे घेणारे पण आधी खूप जण. त्याच्यानंतर एक महिन्याभरानंतर मग शरद पवार बोलले. आज मोर्चातून अनेक विषय बाहेर पडत आहेत. आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय. आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं. अरे वा, तुम्ही काय दिलं? 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एनसीपी काँग्रेसची सत्ता होती. देशामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता होती. 10 वर्ष होती. तेव्हा काय केलं? या लोकांना समाजाशी काही देणं घेणं नाहीये. काहीही देणं घेणं नाहीये. याला फक्त राजकारण कळतं, याला फक्त निवडणुका कळतात आणि हा समाजाचा वापर या निवडणुकांसाठी कसा करून घ्यायचा एवढंच फक्त या लोकांना कळतं. याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही. मी मला वाटतं 2013ला सोलापूरला का कुठेतरी सोलापूरच्या सभेमध्ये मी याविषयी बोललो होतो की याच्यापुढे जातीचे विषय काढले जातील, जातीचे मोर्चे काढले जातील, वेगवेगळ्या जातींचे मोर्चे उभे राहतील, हे लोक याला खतपाणी घालत राहतील आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतील. त्याच्यानंतर एका मुंबईमध्ये मोर्चा आला. मराठा समाजाचा एक मोर्चा मुंबईमध्ये झडकला होता आझाद मैदानवर. त्या व्यासपीठावरती काँग्रेस एनसीपीचं सरकार असतानाची गोष्ट सांगतोय. त्या व्यासपीठावरती शिवसेनेचे लोक होते, भाजपचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, एनसीपीचे लोक होते, सगळे नेते होते. मी म्हटलं या 4ही पक्षांचे नेते जर समजा तिथे व्यासपीठावरती आहेत आणि त्या 4ही पक्षाच्या नेत्यांना जर समजा मान्य आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मग अडवलंय कोणी? तुम्हाला थांबवलंय कोणी? मग का हा विषय इतकी वर्ष तुम्ही आज ठेवून दिला होता? मला वाईट या गोष्टीचं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये. आता येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक आहे. हे काँग्रेस एनसीपीवाले आणि इतर सगळे नेते याच्यासाठी तर वापर करून घेणार नाही. आणि जो मराठा बांधव भगिनी ज्या आज त्या मोर्चामध्ये येते त्यांना समजतच नसेल की ह्याचा आपला उपयोग काय करून घेतली लोक. माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे. आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आज दलित
समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहे. मग तिथल्या ज्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या. प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू दे. तो वरती आला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणे बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार. तो कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा. एकदा आर्थिकदृष्ट्या जर मागास हा जर समजा निकष आपण ठरवला, ही वाट लावली त्या व्हीपी सिंगने या देशात 1990 साली त्या नतभ्रष्ट माणसाने गेलाच होता. त्याने हे विष काढवलं, अख्खं विष त्याने काढवलं. तोपर्यंत काही नव्हतं या देशात, काही हा विषय नव्हता. पण हे अशा जर गोष्टी व्हायला लागल्या की एकाला एक गोष्ट द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हटल्यानंतर विद्वेष हा पसरणारच आहे, राग हा येणारच आहे. नाही, शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं, दोघांच्या एकमेकांची पटेल काय? मग तिथे सगळा राग सुरू होतो प्रत्येक गोष्टीवरचा. आरक्षणावरती नोकऱ्या लागणार, आरक्षणावरती भरत्या पण मिळणार. हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग, राजकीय उद्योग, जे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची, दरी तुमच्यात वाद निर्माण झाले, तुमच्या भांडण निर्माण झाले की तुमच्याकडे मतं काढायला सोपं असतं, मतं काढायला सोपं असतं. याच्यासाठी ते सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. ते आता सगळे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाच्या सगळ्यात शेवटी ते सगळे काँग्रेस एनसीपीचे नेते का फिरतात तो मागे? निवडणुकीच्या भिका मागायलाच ना. ती सगळी आपण आरक्षण 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 बोलतो. अहो आहे पुढे नोकऱ्या, कोणत्या नोकऱ्यांबद्दल बोलतोय आपण? सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत, खासगी नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत आणि ह्या खासगी नोकऱ्यांमध्ये तिथे आरक्षण आहे? नाहीये. महिलांमध्ये आणि खासगी शाळांमध्ये आरक्षण आहे? नाहीये. कोणत्या शाळांचं बोलतोय आपण? आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे इतके मुख्यमंत्री झाले, इतके मंत्री झाले, आज इतके खासदार आहेत तिथे. हा आरक्षणाचा मुद्दा मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगतो की ह्याच्यावर मी खूप विचार करत होतो. मला स्वतःला जातपात कळत नाही, मी स्वतः जातपात मानत नाही. मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहे आणि इथे बसलेले कोण आहे यांच्या जातीशी मला देणं घेणं नाही. मला काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते, आज त्यातले बरेचसे बहुसंख्य मराठा समाजातले होते, का नाही दिलं तर तुम्ही या गोष्टी? आजही आमचा गरीब शेतकरी तिथे मराठा समाजात असलेले शेतकरी आज फासावरती लटकतोय. आज जे फासावरती गेलेले शेतकरी हा बांधव आहे तो आमचा, ज्यांनी आत्महत्या केली, काढून बघा कोण कोण आहे, तो तिथेच राहणार, तो नशीच आत्महत्या करणार. हे नेते तुम्हाला भुलवत राहणार. साधी सोपी गोष्ट आहे ना, तुम्हाला मान्य आहे तेव्हा आणा. त्या दिवशी शिवसेनेने ते काय प्रतिक्रिया दिली? विशेष अधिवेशन बोलवा. अधिवेशन नंतर प्रतिक्रिया पहिली सांगा, तुमचं मत काय ते सांगा. विशेष अधिवेशन समजा उद्या बोलवलं तरी, इथे जरी समजा तरी मान्य केलं तरी ते केंद्रात पाठवायला लागेल. बरं, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या टेक्निकल सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. का नाही बोलत असतो मी? का नाही त्या मराठी समाजाच्या मराठी माझ्या बांधवांना भगिनीला सांगत का नाही याची काय नक्की काय होतंय हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे.
सगळ्या संपादकांना माहिती आहे, कोणी मांडायला तयार नाही, तुमच्यासमोर कोणी बोलायला तयार होत नाहीये. त्याच्यात सगळं उभं राहत आहे आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये. याचं मला मतं कशी मिळतील आणि मी जिल्हा परिषदेवरती कसा येईल आणि मी पंचायत समितीवरती कसा येईल याची स्वप्न पाहतात हे सगळे. त्याला प्रश्न नाही सोडवायचे पुढचे. आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचा आर्थिक निकषावरती जर झालं असतं हे वाद कधीच उभे राहिले नसते, कधीच उभे राहिले नसते.